नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याचा भाव थेट 20,000 रुपयांनी घसरलेला आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव घसरणार आहेत। बघा, ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे, त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा ग्राहकांनो, सध्याच्या स्थितीला सोन्याचा भाव घसरलेला आहे। 1 तासांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील अजून 1 तासांमध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही सध्याची सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। बघा, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेला आहे। पुढील अजून 1 तासांमध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर बघा, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे, कारण 1 तासांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। परंतु ही घसरण कशामुळे झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, सरकारने सोन्यावरील टॅक्स कमी केलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण सुद्धा झालेली आहे। त्यामुळे हा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे। सोबतच अजून पुढील 2 दिवसांमध्ये सोन्यामध्ये किती घसरण होईल याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच आजच पुढील 1 तासांमध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा, मागील 1 तासामध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे, त्यामुळे सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत। बघा मित्रांनो, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेला आहे। जो सोन्याचा ग्राफ असतो, म्हणजे सोन्याचा जो शेअर मार्केटचा ग्राफ असतो, तर त्याच्यामध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यामुळे सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेले आहेत। म्हणजेच आज सोनं खरेदी करण्यासाठी सर्वात मोठी गर्दी सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। परंतु एकीकडे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं मोडण्यासाठी गर्दी सुद्धा केलेली आहे। लग्न सराईमध्ये सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। परंतु ज्या ग्राहकांकडे अगोदरपासून सोनं आहे तर त्या ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। म्हणजेच भरपूर ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर घसरणीच्या भीतीने रांगा केलेल्या आहेत। म्हणजेच भरपूर ग्राहक सोनं मोडण्यासाठी गर्दी करत आहेत। परंतु जर तुमच्याकडे अगोदरपासून सोनं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या ग्राहकांनी आज सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच कोणत्या तारखेला सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर तुमचा लाखोंचा फायदा होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु सोनं आज किती हजार रुपयांनी अजून घसरणार आहे, सध्याच्या स्थितीला सोन्याचा भाव किती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा मित्रांनो, मागील 1 तासांपासून आम्हाला सुद्धा फोनच्या फोन येत आहेत की सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। अजून किती हजार रुपयांची घसरण होईल, सोन्याचा आजचा ताजा भाव किती आहे, म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा, आज सकाळपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। अजून किती हजार रुपयांची घसरण होईल त्याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, आज सकाळपासून सोन्यामध्ये घसरण होत आहे, परंतु आज संध्याकाळपर्यंत किती हजारांची घसरण होईल याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु एकीकडे चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत। म्हणजेच आज 1 तासामध्ये 5,000 रुपयांनी चांदीचे भाव वाढलेले आहेत। म्हणजे ज्यांना चांदी खरेदी करायची असेल तर त्यांनी अजून 2 दिवस वाट पाहायची आहे, कारण चांदीमध्ये विक्रमी वाढ होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा मित्रांनो, आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव घसरणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करतात म्हणजेच अनुभवी सोनार असतात तर त्यांनी अंदाज सुद्धा दिलेला आहे की पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांनी या तारखेला सोने
सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळं सोनं मिळणार आहे। खास करून ज्यांना 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा एक तारीख देणार आहे, त्या तारखेला तुम्ही सोनं खरेदी करा, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळं सोनं मिळणार आहे। सोबतच वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सुद्धा आज अंदाज वर्तवलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा मित्रांनो, जे सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करतात त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल, याच अनुभवी सोनारांनी आणि याच अनुभवी अभ्यासकांनी मागील 5 वर्षांपूर्वी अंदाज दिलेला होता। त्यांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव तिप्पट होतील। तर आज चालूच्या सध्याच्या स्थितीला जर बघायला गेलं तर सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। परंतु परत एकदा याच अनुभवी सोनारांनी आणि याच अनुभवी अभ्यासकांनी अंदाज दिलेला आहे की सोन्यामध्ये पुढील 2 दिवसांपासून अजून विक्रमी घसरण होणार आहे। बघा मित्रांनो, 1 तासांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यामुळे लग्न सराईसाठी ज्यांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी सोनं कधी खरेदी करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की ही घसरण कशामुळे होत आहे, याची कारणे सुद्धा आलेली आहेत। बघा, भरपूर ग्राहक असे असतील त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्यामध्ये विक्रमी वाढ व्हायला पाहिजे, परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत। बघा मित्रांनो, याची 5 कारणे अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी दिलेले आहेत। त्यांच्यामध्ये या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे, तर ती 5 कारणे सुद्धा बघून घ्या। बघा मित्रांनो, जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात येत असतो तर तो टॅक्स हटवण्यात आलेला आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती टॅक्स लावण्यात येतो। याच्यामध्ये जीएसटी असेल, सीजीएसटी असेल, एसजीएसटी असेल। म्हणजेच 1 तोळा सोने खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत टॅक्स द्यावा लागत होता, परंतु सोन्यावरील टॅक्स कमी सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्याचे जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे विविध राज्यांमध्ये सोन्यांच्या खाणी सापडत आहेत। आज सुद्धा सोन्यांच्या भरपूर खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये जे सोनं सापडत आहे तर ते सोनं वर्षानुवर्ष जुनं आहे। म्हणजेच त्याच्यामध्ये 24 कॅरेटचं सोनं आहे, 22 कॅरेटचं सोनं आहे। म्हणजेच मित्रांनो, हे जे पुरून ठेवलेलं सोनं असेल किंवा या खाणींमध्ये सापडलेलं जे सोनं आहे तर ते भरपूर जुनं आहे, म्हणजेच भरपूर वर्षांचं आहे। त्यामुळे ते सोनं 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे। त्यामुळे सोन्यामध्ये घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच सोन्यामध्ये घसरण होण्याचं जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण म्हणजे बाहेरील देशांमधील महिला सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नाहीत, कारण बाहेरील देशांमधील भरपूर ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडलेले आहेत। त्यामुळे बाहेरील देशांमधील नागरिक असतील, महिला असतील तर ते आता सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाही। सोबतच जे चौथं कारण आहे तर ते चौथं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून सोन्यावरती टेरिफ लावण्यात आलेला होता, परंतु हा टेरिफ सध्याच्या स्थितीला काढण्यात आलेला आहे। त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील 15 दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून सोन्यावरती टेरिफ लावण्यात आलेला होता आणि हा टेरिफ लावल्यामुळे सोन्याचे भाव वाढतच चाललेले होते। परंतु सध्याच्या स्थितीला सोन्यावरील टेरिफ काढण्यात आलेला आहे। त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। आणि जे शेवटचं कारण आहे तर ते शेवटचं कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं झालेलं आहे, म्हणजे सोन्याची मागणी कमी झालेली आहे। त्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहेत। परंतु मित्रांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे, याच्यामध्ये अजून किती हजारांची घसरण होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु मित्रांनो, आपण 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घ्यात। बघा, ज्या ग्राहकांना 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांना आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 94,000 रुपये मोजावे लागतील। ज्या ग्राहकांना 22 कॅरेट 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांना 88,500 रुपये मोजावे लागतील। ज्या ग्राहकांना 10 कॅरेट 18 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांना 72,690 रुपये मोजावे लागतील। म्हणजेच याच्यामध्ये घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काल 3,000ची घसरण, आज 2,000ची घसरण, म्हणजे याच्यामध्ये 5,000ची घसरण झालेली आहे। 1 तासामध्ये थेट 20,000 रुपयांची घसरण झालेली होती, परंतु स्थिर भाव झालेले आहेत। म्हणजेच आज ज्यावेळेस सोन्याचे भाव उघडलेले होते, म्हणजे सोन्याचे बाजार उघडलेले होते, तर त्याच्यामध्ये 1 तासांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली होती। ज्या ग्राहकांनी या घसरणीच्या वेळेस सोनं खरेदी केलेलं असेल तर त्यांना 70,000 ते 72,000 रुपयापर्यंत 1 तोळा सोनं मिळालेलं आहे। परंतु आज परत एकदा अजून विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।